नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बॅचलर सिक्रेट तडक्यामध्ये। आज आपण बनवणार आहोत मराठमोळ्या पद्धतीची आणि अतिशय पौष्टिक अशी हरभऱ्याची झटपटीत उसळ। डब्यासाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी एकदम झटपट तयार होते। चला तर मग पाहूयात या रेसिपीसाठी लागणारं साहित्य। इथे मी एक कांदा घेतलेला आहे बारीक असा चिरून, कढीपत्ता, 1 वाटी भिजवलेले हरभरे आणि 1 असा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला। आता इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि 1 चमच्यापेक्षाही कमी तेल मी इथे घेतले आहे फोडणीसाठी। तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाले आहे। आता यामध्ये आपण मोहरी टाकूयात। मोहरी अशा छान तडतडू द्यायच्या आहेत। आता यामध्ये आपण जिरे टाकून घेऊयात। जिरे छान असे तडतडून घ्यायचे। आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊयात। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूयात। कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा छान असा गुलाबी झालेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात। टोमॅटो जास्त तळून नाही घ्यायचं, फक्त थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकत आहे। 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ। आता हे छान सगळं एकत्र करून घेऊयात। आता यामध्ये भिजवलेले हरभरे टाकून घेऊयात आणि पूर्ण आता हे एकत्र चांगलं करून घेऊयात। हे छान एकत्र झाल्यानंतर आपल्याला यावरती 1 प्लेट झाकून 1 मिनिट भराची वाफ काढून घ्यायची आहे। तर आपण यावरती प्लेट झाकून घेऊयात। हे बघू शकता तुम्ही, छान असे मऊ हरभरे झालेले आहेत। आता हे परत एकत्र करून घेऊयात। तर मित्रांनो, आपली झटपटीत आणि चमचमीत हरभऱ्याची उसळ तयार आहे। बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना। ही उसळ तुम्ही चपाती, भाकरी किंवा नुसती सुद्धा खाऊ शकता। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमची उसळ कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या बॅचलर सिक्रेट तडक्या चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक यू।